आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम मी मंडळाचे आपले प्रमुख श्री दादा महाराज यांना विनंती करतो, कृपया व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ विनिता वहिनी यांनाही विनंती करतो. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका यांनाही विनंती करतो. आपले मंडळाचे संस्थापक सदस्य श्री प्रफुल्लचंद्र कुलकर्णी यांनाही मी विनंती करतो. प्रफुल्लचंद्र म्हणले या कुलकर्णी काका. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. आजच्या कार्यक्रमाला आपल्या स्वामी परिवारातील अत्यंत ज्येष्ठ उच्च असे स्वामी मार्गातील अधिकारी श्री व सौ वाळुंजकर हे दोघंही दाम्पत्य इथं आलेले आहेत. त्यांचं मी आज स्वागत करतो परिवारातर्फे. आज गुरुवार. आज आरतीचा ज्या भक्ताला मान मिळालेला आहे असं ते कुटुंब म्हणजे नांगरे कुटुंब. आता नांगरे कुटुंबाबद्दल सगळ्यांना माहितीच आहे की फार श्री विलासराव नांगरे आणि सौ शोभाताई नांगरे हे दाम्पत्य फार स्वामीसेवेत पूर्वीपासूनच आहे. इथे पडेल ते जबाबदारी ते करतातच. श्री विलासराव नांगरे यांचा सिंहगड रोडवर इलेक्ट्रिशियनचा व्याप आहे, दुकान आहे. सिंहगड रोड परिसरातनं अनेक भक्त आपल्या इथे परिवाराशी त्यांच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. तसंच शोभाताईंच्या माध्यमातूनही जोडले गेलेले आहेत. आता त्यांचे चिरंजीव म्हणजे आज ज्यांनी आरती केली विनीत नांगरे आणि प्राजक्ता नांगरे. विनीत नांगरेच्या माध्यमातून, विनीत नांगरे हा अगदी युवा आपला सेवेकरी आहे, जनता सहकारी बँकेत कामाला आहे. विनीत नांगरे याच्या माध्यमातून सुद्धा आपल्या परिवारामध्ये युवा सेवेकरी जोडलेले आहेत. विनीत नांगरे इथे आपल्या इथे प्रामुख्याने पालखी सेवेची दादांनी त्याला जबाबदारी दिलेली आहे. प्राजक्ता त्याच्या मंडळी ह्यासुद्धा आतल्या स्वामीच्या गाभाऱ्यातलं म्हणा किंवा पालखीचं म्हणा सर्व सेवा त्या उत्तम करतात. तर आता असा हा संपूर्ण नांगरे परिवार स्वामी सेवेत आहे. तर आज ह्या कुटुंबाला आज आरतीचा मान मिळालेला आहे आणि त्या महाप्रसादाचा मान मिळालेला आहे. तर अशा ह्या कुटुंबाचं कौतुक करावं असं मी दादांना विनंती करतो. आणि नांगरे कुटुंबियांना विनंती करतो, कृपया व्यासपीठाकडे जवळ यावं. ज्यांच्या हस्ते आरती झाली असे श्री विनीत नांगरे यांचा आज वाढदिवस आहे. सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी समर्थ महाराज की जय. हो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे स्वामी त्यांना आवडणारं अभंग भजन म्हणूयात सादर करण्यासाठी मी मेंदळे त्यांना विनंती करतो, कृपया त्यांनी व्यासपीठाकडे यावं. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कबीराचे विणतो शेले. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, एक एक तारी हाती भक्त गाई गीत. एक एक धागा जोडी, धागा जोडी, जानकीचा नाथ, जानकीचा नाथ. राजा घनश्याम, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम.
दास नाम नामी रंगी राम होई दास एक एक धागा गुंफी रूप ये पटास राजा घनश्याम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम दिसे राम नाम गुप्त होई राम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम हळू उघडी डोळे पाहतो कबीर विणुनिया शेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम. छान म्हणलं ताई. श्री स्वामी समर्थ. आपणाला सर्वांनाच माहिती असेल 20 मार्च म्हणजे 5-6 दिवसापूर्वी स्वामींचा प्रगट दिन झाला. दादांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली केंद्र आहेत. काही केंद्रांचे मी थोडक्यात आपल्याला आकडेवारी सांगतो. जो प्रगट दिन सोहळा झाला ठिकठिकाणी आपल्या केंद्रामध्ये, ती जी केंद्र आहेत तशी त्या गावाच्या मानाने छोटी आहेत, पण इथे होत असलेलं कार्य दर गुरुवारी प्रबोधन दादांचं आणि दादांच्या मार्फत जे काही सर्व आपले स्वामी भक्त आहेत, दादा प्रत्येकाच्या अडीअडचणी शंका समाधान याबाबत सतत मार्गदर्शन करत असतात. पुण्यामध्ये चालू असतं, बाहेरगावी चालू असतं. केंद्र जरी छोटी असली तरी हळूहळू आता त्याचं काय बाळसं धरू लागलं आहे म्हणूयात किंवा कसंही, त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा आणि जे काही दादा इथे सतत सांगत असतात, समाज प्रबोधन करत असतात, त्याच्या माध्यमातून संख्या वाढत चाललेली आहे प्रत्येक केंद्रात. आपल्या पुणे केंद्रातलं मागच्या प्रगट दिनाचा जर विचार केला आपण तर साधारण 1300 ते 1400 स्वामी भक्तांनी या दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला. दुसरं जे केंद्र आहे पंढरपूर केंद्र आहे आपल्या एका बंगल्यामध्येच आहे. रेखाताई कुलकर्णी म्हणून आहेत आपले, रेखा माऊली. घरात जरी असलं तरी तिथे साधारण 550 लोकांनी सेवेचा आनंद घेतला, प्रसादाचा आनंद घेतला. खडकी केंद्रसुद्धा आपलं दुसरं छोटंच आहे, पण ह्यावेळेचा उच्चांक म्हणजे त्या केंद्रामध्ये 450 सेवेकरी आले होते. राणेचेवाडी कोकणामध्ये कालच आम्ही त्याचा 3रा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला दादांच्या मार्गदर्शनाखाली. तिथेसुद्धा भरपूर गर्दी. सांगायचं तात्पर्य काय की दादा जे काय इथे कार्य करतायत स्वामी सेवेचं प्रबोधनाचं, आणि दादा प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपली केंद्र स्थापन झालेली आहेत तिथं दर 1.5-2 महिन्यांनी दादांच्या चक्रा असतात. प्रत्येकाचं शंका समाधान करत असतात. ज्याला जे काही प्रॉब्लेम आहेत त्याचं निरसन करत असतात. त्याचाच हा परिणाम आहे की जे कमी सेवेकरी होते त्या आता प्रत्येक केंद्राचा प्रचार प्रसार दादांच्या माध्यमातून जोरात झपाट्याने चालू आहे. आपल्या मंडळाचा व्याप वाढत चाललेला आहे. बरेच कोकणामधले काही केंद्र अशी आहेत दादांचे गुरु अण्णा महाराज यांनी स्थापन केलेली, परंतु सध्या काही ना काही कारणाने बंद आहेत ती केंद्र. तर दादांच्या माध्यमातून ती केंद्र कशी त्याचं पुनर्जीवन करता येईल त्याचा प्रयत्न चाललेला आहे. काल आम्ही तिथेच एक कोकणामध्ये वाशी म्हणून एक भाग आहे, तिथे आपला प्रयत्न चाललेला आहे. तिथले जे काही प्रमुख आहेत केंद्राचे ते दादांना भेटले. सांगायचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त आपला
फोकस आपले केंद्र जास्तीत जास्त स्थापन करून दादांचं इथलं जे काही कार्य आहे त्याचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त होईल असा आपला प्रयत्न चाललेला आहे. आणि हे सगळं यश सगळं आपल्या स्वामी परिवाराच्या सर्व सेवेकरांचंच आहे. सर्वांची साथ आहे. दादांचं उच्च मार्गदर्शन आहे. दादा जे मार्गदर्शन करतात त्याची प्रचिती भक्तांना येते. मी त्याचा साक्षीदार आहे. प्रत्येक बाहेरगावचे सगळे फोन मी अटेंड करतो, दादांना ते देतो. इथं मी दादांच्या बरोबर सकाळ संध्याकाळ असतो. लोक येतात भेटायला, अनुभव सांगतात, जे काय दादा उपाय सांगतात, सेवा सांगतात, त्याची प्रचिती येते. त्यामुळे दादा जे काही इथं कार्य करतायत ते खरंच म्हणजे मी म्हणून हे पण स्तुत्य आहे दादांचं. म्हणजे मी एक असं म्हणेन अतिशयोक्ती होणार नाही. असं म्हणतात की म्हणजे मी केंद्राच्या बाबतीत बोलतो आहे, वैयक्तिक नाही. गुरुला असं वाटतं किंवा वस्तादाला असं वाटतं की शिष्य आपला चांगला अजून कणखर व्हावा, बरोबरीने व्हावा. तसं आपलं हे केंद्र प्रमुख आहे पुण्याचं. आणि बाकीचे जे केंद्र आहेत आपली वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भागामध्ये त्या छोटी आहेत. पण अल्पावधीतच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता ह्या प्रगट दिनाचा आकडाच्या अनुषंगाने मी बोलतो आहे. दादांना अभिमान वाटेल की अजून भविष्यात ती केंद्र ह्या पुणे केंद्राच्या बरोबर जरी आली तरी दादांना त्याचा आनंद होईल, अभिमान वाटेल. म्हणजे ती आत्ताची जी आकडेवारी आपण बघतो आहे त्याच्या अनुषंगाने मी बोलतो आहे. श्री स्वामी समर्थ. आता पुढील सूत्र मी दादांना देतो आणि दादांना विनंती करतो, कृपया आपण प्रबोधन करावं. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. श्रीराम, कौशल्याचा राम. आत्ता ताईंनी वर्णन केलं ना की असं म्हणतात की भगवंताने म्हणजे महाविष्णूंनी अधर्माचा नाश करण्याकरता जे वेळोवेळी अवतार घेतलेले त्यातला हा अवतार आपल्याला आदरणीय असा हा अवतार. आणि म्हणजे असं म्हणतात की जेव्हा विश्वप्रलय झाला होता, संपूर्ण
जग जेव्हा बुडालेलं होतं की पुनर्निर्मिती करण्याकरता मनूला आमंत्रित केलं गेलं आणि मनूनी जी नगरी बसवली होती, ज्याला हल्लीच्या शब्दामध्ये असं कंप्लीट प्लॅन सिटी असं ज्याला म्हणता येईल की संपूर्ण नियोजन करून बांधलेलं शहर, असं शहर म्हणजे पहिलं शहर हे अयोध्या. अयोध्येचं वर्णन करायचं झालं की छान अशी शरयू नदीचं विस्तारित पात्र शहराच्या मध्यभागातून वाहत आहे. स्वच्छ पाणी, नितळ सुंदर पाणी, असं एकदम छान पाणी. त्याच्या दोन्ही तीरांच्या वरती छान इमारती बांधलेल्या आहेत, सुंदर सुंदर घरं बांधलेली आहेत, मोठमोठे प्रासाद बांधलेले आहेत. आतमधलं रस्ते पुरेसे रुंद, दोन्ही बाजूला तशीच घरं परत. शहरामध्ये उद्यानं भरपूर, कारंजी भरपूर. त्या उद्यानातनं विविध कार्यक्रम सुरू आहेत. कुठे गायन सुरू आहे, कुठे नृत्य प्रकार सुरू आहेत, कुठे आध्यात्मिक चर्चा होत आहेत. वेगवेगळ्या शाळांमधनं वेदाभ्यास त्याचे स्वर आपल्या कानावर पडत आहेत. शास्त्र शाळेमधनं शास्त्र शिकवली जात आहेत, जिथं धनुर्विद्यासारखी किंवा क्षत्रिय जे म्हणतो आपण युद्धकलेचं जे शिक्षण असतं ते दिलं जातं आहे. संपूर्ण नगरीमध्ये एकदम प्रसन्नता, कुठेही कोणाचाही एकमेकावरती आरोप नाहीत, एकमेकांशी भांडणं नाहीत, शांत, सगळीकडे आनंदी आनंद म्हणता येईल असं हे राज्य. आणि हा राज्याचा राजा इक्ष्वाकू कुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण, या नगरीचे करीती रक्षण, या नगरीचे करीती रक्षण. गृही चंद्रसा नगरी इंद्रसा, गृही चंद्रसा नगरी इंद्रसा, सूर्य जसा शंकरी, हो सूर्य जसा शंकरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. अशा ह्या नगरीचा राजा दशरथ, असा आदर्श म्हणता येईल असा हा राजा, अशा ह्या नगरीचा आदर्श राजा असं म्हणता येईल असं दशरथ राजा आपल्या प्रजेवरती, जसं आता म्हणलं की घरी चंद्रसा, म्हणजे घरामध्ये तो शांत आहे, पण राज्य करताना जसं पाहिजे, जसे गुण पाहिजे आहेत, थोडा कडकपणा पण हवा. इंद्रायणीचं स्वर्ग सांभाळला आहे त्या पद्धतीने तो आपलं हे राज्य सांभाळतो, अयोध्या सांभाळतो आहे त्या पद्धतीने. असा हा राजा म्हणलं तर सर्व सुखी. त्याच्या राज्यामध्ये प्रजा आनंदी आनंद सगळीकडं. असंतुष्टपणा म्हणता येईल असा कुठे नावाला पण नाही, सगळे संतुष्ट, सगळे प्रजाजन. पण मग प्रत्यक्ष राजा होताना थोडासा दुःखी होता. 3 राण्या होत्या, कौशल्या होती, सुमित्रा होती, कैकेयी होती. पण असं म्हणतो आपण की देव सगळं सुख कधी देत नाही ना, कुठेतरी एक ठेवलेलं असतं देवाने मागं. 3 राण्यांना अपत्य मात्र एकही नव्हतं. आणि हेच शल्य राजाला सतत बोचत होतं. संपूर्ण अयोध्येलाच, राजाला असं नाही, दशरथाला नाही, संपूर्ण अयोध्येला ते शल्य बोचत होतं की एक तरी संतान, एक तरी अपत्य पाहिजे होतं जो पुढं अयोध्या सांभाळू शकेल. सगळे प्रकार करून झाले, सगळे उपाय करून झाले, देवधर्म करून झाला, होम हवन करून झालं, कशालाही यश येत नव्हतं. आता एकच फक्त आशा होते की आपल्याला पुत्र कामेष्टी यज्ञ जर का केला, विश्वामित्र ऋषी राज ऋषी असतात, त्याने सांगितलं की आता हा
राजा हा एक यज्ञ करून बघ तू, आणि मला नक्की खात्री घ्या यज्ञाचं फळ तुला नक्कीच मिळेल. दशरथ सांगतो त्यांच्या तिन्ही राण्यांना, एकदा बोलवतो, आपण हा प्रयत्न करू. आता कसं असतं, 100 प्रयत्न करून झालेले यश कुठंच येत नसतं. त्यामुळं साहजिकच आहे की नाराज राण्या, सगळ्या तिन्ही राण्या नाराज असतात. स्वतः दशरथसुद्धा आतून मनातून त्याला खात्री नसते, पण एक मनुष्य स्वभाव आहे, थोडासा आशावादी असतो की आता 100 झालेत, 101दा आपण करून तर बघू आपण. तिन्ही राण्यांना तो मनावतात. यज्ञाचं संपूर्ण नियोजन जे असतं ते परत केलं जातं, नव्या उमेदीने, नव्या आशेने केलं जातं ते. आणि त्याच्याकरता खास हिमालयामधून विश्वामित्रांच्या सांगण्याने त्यांनी ऋष्यशृंग ऋषी नावाचे, ऋष्यशृंग नावाचं त्यांचं नाव, त्या ऋषींना आमंत्रित केलं जातं की ह्या यज्ञाकरता ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली हा यज्ञ संपन्न होईल. आणि ऋष्यशृंगी ऋषी येतात अयोध्येमध्ये, यथायोग्य त्यांचं स्वागत केलं जातं. आणि यज्ञाचा दिवस हळूहळू जवळ यायला लागतो. यज्ञ तयारी सगळी झालेली, यज्ञकुंड सगळं मांडलेलं आहे. योग्य मुहूर्तावर ते यज्ञ सुरू होतो. आणि म्हणलं ना की नवीन आशा, नवीन उमेद घेऊन तिने राण्या बसलेल्या आहेत. स्वतः दशरथ राजा तिथे आहुतीला बसलेले आहेत. आणि ही विश्वामित्र ऋषी आहेत, ही आहुती होत असताना, यज्ञाची सांगता होत असताना त्या यज्ञामधनं एक यज्ञपुरुष प्रगट होतो. एकदम तेजस्वी, भरपूर तेजस्वी त्याचं रूप, त्याचा आवाज एकदम बघितला तर आपल्या मनाला, आपल्या एकदम हृदयाला भावेल. कुठली तरी अद्भुत शक्ती समोर उभी राहून बोलते असं सगळ्यांना होतं. त्या यज्ञपुरुषाच्या हातामध्ये आत्ताच्या काळात आपण म्हणतो ज्याला कुंडा म्हणता येईल असं एक चांदीचं भांडं असं मोठं. यज्ञपुरुष सांगतो, दशरथा, प्रत्यक्ष भगवान विष्णू तुझ्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि हा प्रसाद तुला त्यांनी पाठवलेला आहे. हा प्रसाद तू गाईच्या दुधामधून तुझ्या तिन्ही राण्यांना दे. तुझ्या तिन्ही राण्यांच्या पोटी प्रत्यक्ष भगवान जन्माला येणार आहेत. प्रत्यक्ष भगवान जन्माला येणार आहेत म्हटल्यानंतर हे आता हा महाविष्णूंचा निरोप आहे. महाविष्णूंचा निरोप आहे. प्रत्यक्ष यज्ञदेव तो तिथे प्रगट झालेला, यज्ञपुरुष तिथे प्रगट झालेला आहे. हा प्रसंग दशरथ राजा अगदी डोळे भरून बघत असतो की आज काही काय ना आपल्या जीवनाचं सार्थक झालं. आज आपण हे यज्ञ केलं तर सार्थक झालं, मी कृतार्थ झालो म्हणतो. आणि प्रत्यक्ष भगवंताने हा निरोप दिलेला आहे, मी कृतार्थ झालो आहे. त्या यज्ञपुरुषाच्या हातातनं ते भांडं घेतात. यज्ञपुरुषांनी सांगितलेलं असतं गाईच्या दुधातनं घालून द्यायचं ते. आणि आता असं होतं की तो यज्ञपुरुष तो परवानगी मागतो की कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मी तुझ्या दर्शने, ते आज्ञा मज नृपा पावतो, दे आज्ञा मज नृपा पावतो, यज्ञी अंतर्धान दशरथा घे पायसदान. आणि हे असं म्हणून तो यज्ञपुरुष अंतर्धान पावतो. आता प्रत्यक्ष भगवंताकडनंच आपल्याला हा प्रसाद आलेला आहे, भगवंताचा आशीर्वाद आलेला आहे म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं गाईच्या दुधात मिसळून ते द्यायचं आहे. तो जो काय प्रसाद आलेला आहे तो गाईच्या दुधातनं मिसळला जातो. तिन्ही राण्यांना तो दिला जातो. आणि मग सुरू होती परत उत्कंठा, परत एकदा नवीन उमेद, नवीन आशा की आता कधी आणि कसा अवतार घेणार आहेत भगवंत. ते म्हणतो ना की अधर्म पुरेपूर झाल्याशिवाय, म्हणजे भगवंताची वेळ झाल्याशिवाय तो जन्माला येणार नाही. आणि जर का मानवी अवतारात त्याला जन्म घ्यायचा असेल तर परत त्या स्त्री बीजापोटी अंकुर त्याला फुलतात. तिन्ही राण्यांना दिवस जातात आणि सगळीकडे खूप आनंद ही बातमी पसरते सगळी. आणि संपूर्ण अयोध्या नगरी ही आता त्या दिवसाची वाट बघायला लागते की ज्या दिवशी भगवंत येणार आहेत.
बघता बघता 1 महिना, 2 महिने, 3 महिने तिन्ही राण्यांचे लाड पूर्ण, डोहाळ जेवण आपण म्हणतो की डोहाळे जे लागले असतात ते सगळं पूर्ण सुरू असतं. प्रजेतला प्रत्येकजण आसुसलेला असतो, काय हवं काय नको. आता प्रत्यक्ष राजप्रसादामध्ये तर विचारायलाच नको की सगळी सुखं म्हणतो ना आपण त्या तिन्ही राण्यांच्या चरणी दशरथाने ओतलेली आहेत. त्याच्या मनात सतत एकच की भगवंत आपल्याकडे येणार आहोत. साध्या अपत्याचा वडील आणि भगवंताचा वडील म्हणजे भगवंताचे पिता होण्याचा मान लाभलेला असा हा दशरथ राजा. म्हणजे तसं पूर्वजन्मीचं सुकृत केवढं असेल की प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या घरी येत आहेत राहायला, त्याच्या घरी जन्म घेत आहेत. आणि हळूहळू बघता बघता 9 महिने होत आलेले आहेत. 9 महिने झाल्यानंतर अजून काळजी, अजून चिंता वाढलेली आहे. आणि बघता बघता चैत्र महिन्याचा पहिला दिवस, दुसरा दिवस पाडवा गेला, गुढी उभारलेली सगळीकडं. त्याच्यानंतर दुसरा दिवस, तिसरा दिवस चाललेला आणि हळूहळू नवमी उजाडते आणि नवमीला सकाळपासून तिन्ही राण्यांना त्रास व्हायला सुरुवात होतो. राजप्रसादामध्ये सगळी लगबग उडती. तिन्ही राण्यांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. बाणतीन झालं तर तो एवढा मोठा राजप्रसाद आहे, सगळीकडे सजवला गेलेला आहे. आणि पूर्वीच्या काळी, आत्ता काही मिठाई असे नव्हती, पण पूर्वीच्या काळी जी मिठाई असेल, समजा लाडू किंवा काय असेल, साखर सगळं भरून तयार आहे. सगळी भांडी भरून तयार आहेत, बाहेर हत्ती सजवलेल्या आहेत, दवंडीवाला तयार आहे. आता फक्त अवकाश, कधी आतून बातमी येते, प्रत्यक्ष दशरथ क्षणात सिंहासनावर बसतोय, क्षणात उठून फेऱ्या मारतायत. कसं आहे, शेवटी वडील आहे तो, पण त्यांनासुद्धा आतमध्ये असं कुठेतरी भावना की कधीतरी लवकरात लवकर ती बातमी समजावी आपल्याला. उत्खंडात आणली गेलेली आणि दुपारच्या जसा वेळ वाढतोय तसं ऊन पण वाढत चाललेलं आहे. पण जर का आपण बघितलं असेल चैत्र महिन्यातलं ऊन, त्या चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू सुरू झालेला असल्यामुळं निसर्ग भरभरून आपल्याला देत असतो. वेगवेगळ्या प्रकारची फळं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, झाडांना आलेले मोहोर, आंबा आहे, चाफा आहे, मोगरा आहे, वेगळे वास त्या वातावरणात पसरलेले आहेत. त्यामुळे जरी वातावरण उष्ण असलं तरीही एक प्रकारचा वेगळाच थंडावा निर्माण झालेला होता. आणि मग बघता बघता ती वेळ आली की चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही उष्ण वात हे किती, 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम ग सखी, राम जन्मला, राम जन्मला 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 ग सखी, राम जन्मला, राम जन्मला. प्रत्यक्ष राम श्रीराम मंदिरात आज आपल्याला सोनखड आलेलं आहे. आणि मी जसं म्हणतो ना की आपल्याला कुठेही जावं लागत नाही, सगळं आपल्याला इथेच प्राप्त होतं. जन्मला ग सखी, राम जन्मला.
प्रत्यक्ष भगवंताचा जन्म झालेला आहे, सगळीकडं आनंदी आनंद. ती सोयीणी जेव्हा सांगायला येते, दशरथ राजांनी स्वतःच्या गळ्यातला मौल्यवान हार काढून तिला दिलेला आहे आणि सगळीकडं बाहेर लगेच दवंड्या पिटायला सुरुवात झाली आहे, हत्तीवरनं साखर वाटायला सुरुवात झालेली आहे. बाहेर सगळे प्रजाजनं जसं हातातलं काम जे काय असेल ते टाकून राजप्रसादाकडे निघालेले आहेत दर्शन घ्यायला, बाळांचं दर्शन घ्यायला. आणि बाळं अशी बघावीत ना, इतकी सुंदर, छान. आणि कौशल्याचा म्हणजे प्रत्यक्ष जो भगवंत जो आहे, जो आपल्या ह्या कथेचा जो नायक आहे श्रीराम, छान असं एकदम निळसर त्याचा देह, कुरळे केस, बोलके डोळे आणि इतकं छान त्याच्या गालावरती किंवा ओठांवरती असं हसू आहे. जो बघेल त्याला असं वाटतं की हा अजून बघतच राहावं, आपल्याकडं त्याला घ्यावं त्या बाळाला. गर्दी बघता बघता राजवाड्याबाहेर जमलेली आहे आणि ह्या सगळ्या चारही बाळांना म्हणजे कौशल्याला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत अशी ही बाळं, त्यांची नामकरण लगेच केलं जातं. आणि हा उत्सव म्हणता येईल असा एक दिवस नाही, 2 दिवस नाही, महिनाभर हा उत्सव चालला आहे की अयोध्येला आपल्याला आता पुढच्या म्हणजे दशरथाला पुढं वारस आलेला आहे, आपल्याला नवीन राजा मिळालेला आहे. आणि दशरथाला माहितीच असतं की भगवंताच आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळं फक्त असं होतं की राम हा पूर्ण मर्यादा पुरुषोत्तम जसं म्हटलो की त्याच्यामध्ये त्यांनी दैवी लीला किंवा दैवी चमत्कारापेक्षा कर्मकांडावरती भर दिलं, म्हणजे स्वतः करण्यावरती. आणि छान असं त्याचा जेव्हा कौशल्य त्याला आंघोळ घालायची ना, असा एक मंद सुवास त्याच्या अंगाला यायचा, नेहमी यायचा. आणि तिला नेहमी आश्चर्य वाटायचं की असा हा एक मंद सुवास त्याला आंघोळ घालताना त्याला येतो. आता हल्लीच्या काळी ते शॅम्पू वगैरे आता आहे, तसं काही नव्हतं पूर्वी. जे काय असेल त्या काळातलं, समजा उठणी कुठल्या प्रकारची, चंदन पावडर असेल काय, पण तो वास वेगळा, याच्या देहाचा वास वेगळा आहे. आणि तिन्ही राण्या भरपूर आनंदामध्ये असताना मुलं हळूहळू मोठी मोठी होत असतात आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपण जसं शाळेत घालतो तसं त्यावेळेला शास्त्र शिकण्याकरता किंवा शस्त्र शिकण्याकरता विश्वामित्र ऋषींच्या बरोबर पाठवलं जातं. आणि सगळ्या ज्या काय त्यावेळच्या आपण म्हणतो कला किंवा विद्या असतील त्या प्राप्त केल्यानंतर मध्ये अशी एक वेळ येते की त्यांना समजतं की मिथिलेचा जो राजा आहे, जनक राजा, त्याच्या कन्येचं म्हणजे जानकी म्हणजे आत्ता सीता, की त्याचं स्वयंवर आहे. आणि तिथं विश्वामित्र ऋषी त्यांना घेऊन जातात. स्वयंवराला तू चल, तिथे तुम्ही चला म्हणून स्वतः राम, लक्ष्मण, विश्वामित्र ऋषी आलेले आहेत. त्या स्वयंवरामध्ये असा एक पण असतो की शिवशंकराचं मोठं धनुष्य असतं, गांडीव धनुष्य, जे साधं हलवायला सुद्धा 100 लोक लागतात. ते धनुष्य उचलून त्याला जो कोणी प्रत्यंचा लावेल त्याच्याशी जानकी लग्न करेल किंवा सीता, त्याला ती वरमाला घालेल. आणि अनेक राज्यातनं हे सगळे राजे आलेले असतात, त्यांच्यासमोर ते धनुष्य तिथे आणलं जातं स्वयंवराच्या वेळी. मोठं भव्य पटांगण, मोठा मांडव घातलेला आहे, दोन्ही बाजूला सिंहासनं मांडलेली आहेत, दोन्ही दुतर्फा सगळे राजे बसलेले आहेत. आणि त्यामध्ये लंका नरेश रावण मोठ्या ऐटीत तो पण बसलेला आहे. आणि सहज आपण हे धनुष्य उचलू, कारण स्वतः रावण हा शंकराचा भक्त होता. प्रत्येकजण प्रयत्न करायचा विचार करत असतो, पण एवढं मोठं 100 लोकांनी ते धनुष्य आणलेलं आहे. आपण आता इथे बसलेलो आहोत, आपल्याला कल्पना करता येणार नाही. पण नुसतं जर का चित्र डोळ्यापुढं आणा, एवढं मोठं धनुष्य एखाद्या मोठ्या गाड्यावर टाकून असं तो गाडा ढकलत आणतायत आणि त्या पटांगणाच्या मध्यभागी आणून उभं केलेलं आहे. कितीतरी राजे ते नुसतंच बघून स्वयंवरातनं माघार घेतात. एखाद दुसरा कोणी उठत असेल, पण त्या धनुष्याचं एक बाजूसुद्धा त्यांना हलवता येत नाही. शेवटी लंका नरेश रावण उठतात, येतात, त्या धनुष्याला उचलतात. पण पुढची क्रिया घडण्या अगोदरच ते धनुष्य त्याच्या अंगावर पडतं, संपूर्ण खाली जमिनीवर पडतात. एवढं मोठं जड धनुष्य अंगावर पडलेलं, सगळीकडं फजिती होती.
कसं बसं परत ते धनुष्य उचललं जातं आणि ते अपमानित स्थितीत लंका नरेश तिथून बाहेर पडतात. बाकीचे लोक सगळे हसायला लागलेले असतात, पण तो झालेला अपमान कुठेतरी मी याचा बदला नक्की घेणार ही मनामध्ये एक भावना ठेवून लंका नरेश तो अयोध्या सोडतात. आता कसं असतं, आता विश्वामित्र ऋषी रामाला खून करतात. बघा म्हणजे की गुरूंनी खून केल्याशिवाय प्रभू रामचंद्र सुद्धा उठत नाहीत. जे राजे स्वतःहून उठून गेले होते, मनात आणलं असतं भगवंत आहे, त्यांना माहिती मी देव आहे, पण मानवी देह आहे, मर्यादा आहेत, मानवी देहाला मर्यादा आहेत, त्याच्यात राहूनच आपल्याला कार्य करायचं आहे असं म्हणल्यानंतर जेव्हा गुरूंनी सांगितलं उठा, तेव्हा राम उठलेले आहेत. पहिलं गुरूंना वंदन केलेलं आहे, पुढे जाऊन शिवधनुष्याला वंदन केलेलं आहे, मनामधनं शिवाची प्रार्थना केलेली आहे. जरी विष्णू असले तरी शंकराची उपासना ते करतात आणि महादेव विष्णूंची उपासना करतात. आणि हे सगळं केल्यानंतरच त्यांनी धनुष्याला हात लावला. धनुष्य उचललं, त्याला प्रत्यंचा लावली, त्याबरोबर एकदम कडाडकन असा मोठा आवाज झाला आणि ते धनुष्य 2 तुकडे झाले तसे. पण तर जिंकलेला आहे. कोपऱ्यातली सीता लाजली आहे, तिच्या गालावरती लाली आलेली आहे आणि तिने बघितलं होतं, जरी संन्याशाची वस्त्र अंगावर असली तरी पण हा राजबिंडा पुरुष कोणतरी नक्कीच राजघराण्यातला असला पाहिजे आणि योग्य त्या व्यक्तीच्या हातूनच हे धनुष्य तुटलेलं आहे आणि योग्य त्या व्यक्तीनेच हे स्वयंवर जिंकलेलं आहे. तिला खूप आनंद होतो आणि मग मिथिला नरेश त्यांचा तिथे विवाह लावून देतात. त्याच्याबरोबर तिची बहीण असते, तिचा बहिणीचा उर्मिला, तिचा विवाह होतो लक्ष्मणाबरोबर आणि या सगळ्यांना घेऊन विश्वामित्र ऋषी अयोध्येला परत येतात. अयोध्येत परत एकदा उत्साहाचं वातावरण, परत एकदा सणासुदीचं वातावरण, परत एकदा दिवाळी. पण कसं असतं की मिठाचा खडा पडणार असतो एखादा आनंदामध्ये, तो खडा त्याला पडतो ज्याला कैकेयीला समजतं की आता दशरथ राजा संन्यास घेऊन प्रस्थाश्रम स्वीकारणार आहेत, म्हणजे जंगलामध्ये किंवा वनात राहायला जाणार आहेत, हे जेव्हा त्यांना समजतं आणि राज्य जाणार आहे श्रीरामाकडं म्हणल्याबरोबर तिळे पापड होतो. त्यामध्ये तिच्या कानात भर घालायला मंथरासारखी तिची दासी असते, म्हणलं तर मैत्रीण, म्हणलं तर शत्रू. आणि मग असं होतं की दशरथाकडनं जी वचनं घेतलेली असतात त्यामध्ये कैकेयी आठवण करून देते की पहिलं वचन भरताला राज्य द्यायचं आणि दुसरं वचन श्रीरामाला वनवासात पाठवायचं. वचन तर दिलेलं आहे, राजगादी येते, सूर्यवंशी राजे असतात की प्राण जाय पर वचन न जाय, त्याप्रमाणे सगळं क्रमप्राप्त होतं आणि प्रभू रामचंद्र त्यांना समजतं वनवासात जायचं आहे. एखादा असता तर हट्टाने भांडत बसला असता आणि रामायणामध्ये हेच आहे. रामायणामध्ये आहे त्या वस्तूंचा त्याग करणं, भरपूर प्रेम करणं आणि महाभारतात उलट आहे, जे नाही त्याच्याकरता सुद्धा भांडणं झालेली आहेत. आपला हक्क नाही ती गोष्टसुद्धा मिळवण्याकरता युद्ध झालेली आहेत. रामायण सरळ एकदम मर्यादेत राहून सगळं कार्य केलेलं आहे देवाने, पण महाभारतात श्रीकृष्णाने जे आहे किंवा जे नाही आहे ते पण घडवून आणलेलं आहे. अधर्माच्या सारखं त्याच्यावर जर का विजय मिळवायचा असेल तर कधी कधी अधर्माने वागलं तरी चालतं, हे श्रीकृष्णाने सांगितलं. रामायणात तसं नाही, मर्यादेत राहूनच विजय प्राप्त करायचा आहे हे रामाने शिकवलं. चरित्र कसं असावं तर रामासारखं असावं. राम हे अजूनही आपल्याला दैवत वाटतं, पण श्रीकृष्ण हा आपल्यातला वाटतो. प्रभू रामचंद्र म्हणून आपण नमस्कार करतो, श्रीकृष्णाला सावळ्या म्हणू, माधवा म्हणू, केशवा म्हणू, पण आपल्यातलाच आपल्याबरोबरचा सवंगडी आहे अशा पद्धतीने आपण श्रीकृष्णाला समजतो. आणि रामाला देवत्व आपण बहाल केलेलं आहे, पण रामाला देवत्व बहाल केलं तरी राम कधी देवासारखं कधी वागले नाही. ते आपल्यातल्याच जो आहे राजा कसा असावा एक उत्तम उदाहरण त्या पद्धतीने राम वागलेले आहेत. त्यामुळे पित्याचा आदेश हा शिरसावंद्य मानून वनवासाला जायला तयार झालेल आणि वनवासात जाताना पत्नी मागे कशी राहील, त्यामुळे हे
तुमच्या विना हे सगळं वैभव मला पण नकोच आहे, मी तुमच्याबरोबर येणार. आणि लहानपणापासून एकच आता सांगतो, लहानपणीसुद्धा पाळण्यामध्ये 4 बाळं जेव्हा झोपली होती तर लक्ष्मण खूप रडायचा. एक दिवस त्याचं रडणं थांबतच नाही. बऱ्याच वेळेला समजूत काढली तर थांबला. एक दिवस असं होतं की रडणं थांबतच नाही त्याचं. अनेक उपाय करून झालेले आहेत. आणि अशाला विश्वामित्र ऋषी तिथे आलेले आहेत आणि लक्ष्मण रडतोय, अजून काय झालं कळत नाही आहे. औषधं देऊन झाली, त्याच्या पोटावर ते चूर्ण चोळून झाले, पोट दुखत असेल म्हणून सगळं करून झालं. तर एकच ते कृती करतात विश्वामित्र ऋषी, लक्ष्मणाला उचलतात आणि रामाच्या पाळण्यात तिथे नेऊन ठेवतात. त्याबरोबर रडणं थांबतं त्याचं. म्हणजे इतका लहानपणापासून तो बरोबर आहे. आता म्हणतात की आपली सावली जी आहे ना, आपली सावलीसुद्धा काळी पडते. जरी गोरा असेल मनुष्य तरी सावली काळी पडते. पण रामाची सावलीसुद्धा उजळ होती. का? कारण मागं लक्ष्मण होता. सावलीसारखा साथ देणार तो लक्ष्मण. आणि मग सीता आणि राम जातात म्हणजे लक्ष्मण मागे कसा राहील, तोही त्यांच्याबरोबर गेला. आणि वनवासात म्हणजे बघा, प्रत्यक्ष भगवंत असून सुद्धा हाल अपेष्टा त्याला सहन करायला लागत आहेत. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 14 वर्ष राहायचं आहे तिथे. एवढा मोठा भव्य प्रसाद सोडून जंगलात जायचं आहे, मिळेल ते खायचं आहे, कपडे अंगावर जे आहेत तेच वापरायचे आहेत, वल्कलं नेसायची आहेत. सीतेला तर गळ्यातल्या हारबीर काढून ठेवायचे आहेत, रेशमी साड्या तिथेच सोडून जायच्या आहेत. कोण आत्ता होईल का असं तयार? एक तरी साडी द्यायला कोणी तयार होईल का? पैठणी असेल तर द्या बरं पैठणी कोणाला तरी, बघू कोण देते. पण ते तसं नव्हतं. त्यागाला महत्त्व होतं. म्हणून तर रामायण येते. आदर्श सांगताना रामायणाचा आदर्श सांगतात. महाभारत कधी सांगत नाहीत. आपलं घर कसं असावं, रामायणातल्या घरासारखं असावं. महाभारत घरात कधी घडू नये. आणि ह्या 14 वर्षामध्ये सुद्धा रामाने कसं केलं की भक्त लोकांचा उद्धार कसा करता येईल. अहिल्याचा उद्धार केला. शबरीच्या घरी जाऊन बोरं खाल्ली. त्या जन्मातलं जे वचन दिलेलं होतं ते वचन त्यांनी ह्या जन्मात त्यांनी पाळलं. त्या भक्तांचा त्यांनी उद्धार केला. आणि असं करत असताना एक दिवस परत असं घडतं की मोह परत माणसाला कसा थोडासा धोक्यामध्ये आणतो की सुवर्णमृगाच्या पाठीमागं सीता रामाला पाठवती. सुवर्णमृग पाहिजे मला, तो कांचनमृग मला हवा. आणि मग पुढचा जो प्रसंग घडतो की रावणाकडनं सीतेचं अपहरण होणं. ह्या सगळ्या घटना आपल्याला माहिती आहेत. पण हे कसं असतं की प्रत्येक घटनेला काहीतरी कारण, की इतकं जर का त्याग करून आलेली असेल सीता तर तो मोह तिला का पडावा. पुढच्या आपल्यासारख्यांचं करता उदाहरण होतं की एक क्षणाचा मोह काय करू शकतं. एवढं जर का ती सोडून आलेली आहे वैभव, आणि एका हरणाकरता तिने हट्ट करायचा, त्या मोहापायी पुढचं सगळं रामायण घडलेलं आहे. आणि रावणाला ती संधी मिळालेली आहे अपहरण करण्याची. पण त्या काळात जरी अपहरण केलं तरी रावणाने कधीही तिच्याकडं वाईट दृष्टीने कधी बघितलं नाही. तिला त्या अशोकवनात ठेवलेलं होतं. कुठल्याही प्रकारचा गैरफायदा घेतलेला नाही आहे. आणि फक्त मागणी केली आहे की रामाने इथे येऊन युद्ध करून सोडून घेऊन जावं. आणि सीतेने पण प्रतिज्ञा केली की माझा पती खरोखरीच योद्धा आहे आणि तो इथे येऊनच मला सोडवेल आणि तुझा वध करूनच मला सोडवेल. आता सीतेचा शोध घेत असताना जेव्हा राम किष्किंधा नगरीमध्ये येऊन पोचतात, तिथे समजतं की त्या नगरीमध्ये वाली नावाच्या, म्हणजे ही जी नगरी असते ही वानरांची नगरी असते आणि वानर राजा तिथे जाऊन वाली असतो. पण हे राज्यसुद्धा त्यांनी कपटाने घेतलेलं आहे. खरा राजा होता सुग्रीव. खरी परिस्थिती सगळी जाणून घेतात आणि त्या वालीचा वध करण्यामध्ये प्रभू रामचंद्र त्याला मदत करतात सुग्रीवाला. आणि मग ते जे राज्य मिळवलेलं असतं, आता परत एकदा की एवढं मोठं राज्य आपण संपादन केलेलं म्हणलं तर राम तिथे राज्य करू शकले असं की नाही अयोध्या आपण इथे राज्य करू. पण तसं न करता सुग्रीवाला त्यांचं ते राज्य त्यांनी परत केलं. आणि त्या बदल्यात त्यांनी सुग्रीवाने सांगितलं की तुम्हाला सीतादेवीचा शोध घेण्याकरता माझं सगळं सैन्य उपयोगी पडेल आणि सगळ्या सैन्यामध्ये एकच तुम्हाला हिरा मिळेल, हनुमंत.
आणि हनुमंताला पाचारण केलं जातं. सांगितलं जातं आजपासून तू ह्यांचा दूत. आणि ही जी जोडी आहे प्रभू रामचंद्र आणि हनुमंत, म्हणजे दास आणि गुरु असं म्हणता येईल फार तर, की दास कसा असावा तर हनुमंतासारखा दास असावा, ज्याच्या तोंडी ज्याच्या हृदयात प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र बसलेले आहेत असा दास असावा. कधी पण उदाहरण द्यायचं झालं की 2 उदाहरणं नेहमी देतात की सर्वश्रेष्ठ भक्त कोण तर अर्जुन आणि दास कोण तर हनुमान. आता हनुमंतावरती जबाबदारी ती सीतेचा शोध घेण्याचं थोडंफार समजलेलं आहे. लंकेमध्ये आहे. हनुमंत सूक्ष्म रूपाने लंकेमध्ये जातात, बघून येतात. अशोकवनात सीतामाई बसलेली आहे. त्यांना ती खूण म्हणून अंगठी टाकतात रामाची आणि सांगतात की तुमचा शोध घेण्याकरता मी इथे आलो आहे. आता परत एकदा प्रश्न पडतो की जर का मारुती तिथपर्यंत पोचला होता तर मग त्याच वेळेला त्यांनी सीतेला उचलून का नाही घेतलं आणि त्याच वेळेला त्यांनी लंकेतनं बाहेर इकडे आणलं का नाही कन्याकुमारीपर्यंत. पण परत असं आहे की स्वामींनी जे सांगितलेलं आहे, म्हणजे माझ्या गुरूंनी जे सांगितलेलं आहे, फक्त तू शोध घे आणि माझा निरोप दे की मी येणार आहे आणि तुला सोडवणार आहे. म्हणजे कितीही महापराक्रमी असला तरी तिथे मारुतीने मर्यादा पाळलेली आहे. मर्यादा हा शब्द रामायणात सतत आणि कायम आपल्याला येत राहणार. त्या मर्यादेत राहूनच त्यांनी सगळं पुढचं कार्य केलं. सीतेचा शोध घेतला, तिला निरोप दिला की प्रभू येणार आहेत तुम्हाला सोडवण्याकरता, आणि तिचाच निरोप घेऊन की तिथं आहे, पक्की तिथं आहे, अशोकवनात आहे हे सांगायला परत रामाकडे आले. आता तिथं आहे समजल्यानंतर रावण असं सोडणार नाही. रावणाबरोबर आपल्याला युद्ध करावं लागणार आहे. युद्ध करण्याकरता आता मी जसं सांगितलं की म्हणलं तर हनुमंत सगळ्यांना पाठीवर बसून लंकेपर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण परत मानवी हाताने जेवढं करता येईल, मानवी देहात राहून जेवढं करता येईल, आणि मग समुद्रावरती सेतू बांधण्याचं काम सुरू झालं. एवढी मोठी वानरसेना पलीकडं लंकेत पोचवायची आहे. रावण तोपर्यंत गाफील राहिलेला आहे. वानरसेना येऊन इथं काय करणार. आणि जेव्हा सेतू पूर्ण होतो, लंकेवर चाल करायचे जो दिवस होतो, त्याला प्रभू रामचंद्र म्हणतात की आता आपल्याला शंकराची उपासना केली पाहिजे. बघा विष्णू आहेत, मी मगाशी म्हटलं की प्रत्यक्ष विष्णू शंकराची उपासना करतात आणि महादेव विष्णूंची उपासना करतात. त्याप्रमाणे तिथे आत्ता जे आपण म्हणतो रामेश्वर, मोठं वालुकीची शिवपिंड तयार केली जाते. पण ही उपासना करण्याकरता शंकराची ही जी पूर्ण पूजा आपण म्हणतो की महाअभिषेक किंवा आत्ताच्या काळामध्ये आपण म्हणू की लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र, त्या पद्धतीने जी काही पूजा असेल ती करायची असेल तर आपल्याला कोणतेतरी दशग्रंथी ब्राह्मण पाहिजे. त्याच्या हस्ते म्हणजे तो पौरोहित्य करणारा पाहिजे. तर त्याच्या हातून पौरोहित्य झाल्यानंतर ही पूजा सफल संपूर्ण होईल आणि आपल्याला युद्धामध्ये यश मिळेल. असा कोण असेल दशग्रंथी ब्राह्मण म्हणलं तर एकच नाव येतं, रावण. कारण रावण जरी कसाही असला तरी फार विद्वान होता. सगळी शास्त्र त्याच्याकडे मुखोद्गत होती. उत्तम पौरोहित्य करू शकत होता. आता रावणाला म्हणजे शत्रूला बोलवायचं आहे पौरोहित्य करायला, आणि कसं की मला विजय मिळावा म्हणून. म्हणजे ज्याला मारायचं आहे त्याला आमंत्रित करायचं आहे, हे शक्य होणार आहे का. आता ही जबाबदारी ती जांबुवंतांवर. जांबुवंतांना सांगितलं जातं की असं असं आहे, तू जाऊन भेटून ये, रावण काय म्हणतोय बघून ये. जो नवीन पूल बांधला त्याच्यावरून जांबुवंत जातात. राजदूत म्हणजे ॲम्बॅसेडर ज्याला म्हणता येईल. आता असं गेलं तर त्यांना धोका नसतो जीवाला. ते थेट त्या रावणापर्यंत जाऊन तिथे त्याला भेटून येतात आणि सांगतात, त्याला आमंत्रण देतात की प्रभू रामचंद्रांनी शिवशंकराची उपासना, त्यांचा रुद्र महारुद्र जे काय असेल ते करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचं पौरोहित्य करण्याचं काम तुमच्याकडे आहे. हे काम तुम्ही स्वीकारावं असे त्यांनी तुम्हाला विनंती केली आहे. आता रावणापुढे परत एकदा प्रश्न पडतो की ज्याच्या हातून माझा वध होणार आहे त्याच्याकडे मी जायचं, त्याची पूजा करायची आणि त्याला आशीर्वाद द्यायचा, विजयी भव. पूजा कशा करताय, कारण युद्धामध्ये विजय मिळवण्याकरता ही पूजा आहे. त्याला आशीर्वाद द्यायचा, विजयी भव म्हणून प्रश्न पडतो. पण परत जरी रावण असला तरी तो पण धर्म पाळणारा होता.
आणि पौरोहित्य जर का करणारे खरोखरीच जर का गुरुजी असतात, ते गुरुजी आपल्या घरी आलेल्या यजमानांना कधीही नाराज करत नाहीत. वेळ मुहूर्त सांगितला जातो, ठीक आहे तुमचं पौरोहित्याचं जे असेल ते मी स्वीकारलेलं आहे, सांगा तुम्ही रामाला मी येतो म्हणून. एक ब्राह्मण म्हणून मी तिथे येणार आहे आणि ब्राह्मण म्हणून रामाला शेजारी पत्नीची आवश्यकता आहे. त्याच्या अशोकवनात जी सीतेला त्याने ठेवलेलं असतं, तिथल्या आजूबाजूचे पहारेकरी असतात, त्यांना कसं आहे बघा, रावण सांगतो की सीतेला घेऊन जायचं तुम्हाला, तिथे यज्ञाला रामाच्या शेजारी बसवायचं आहे आणि 2 दिवस यज्ञ झाल्यानंतर परत सीतेला घेऊन तुम्हाला इथे यायचं आहे. बघितलं तर सीता त्या दिवशी तिथं राहू शकेल. बघितलं रावणाला पण भीती आहे की गेलं तर युद्ध झालं तर राम त्याला तिथे ठेवून गेल का. पण सगळ्यांना एकमेकाबरोबर खात्री, एकमेकाच्या समोर खात्रीने वागतात की त्यांना माहिती आहे की काही झालं तरी सीता तिथनं पळून जाणार नाही, राम तिथे युद्ध करणार नाही. आणि रामाला माहिती आहे रावण जरी इथे आला तरी तो आत्ता मला मारू शकणार नाही. एकमेकाबद्दल एवढी खात्री, एवढा विश्वास. आणि ठरल्याप्रमाणे सीतेला तिथं आणलं जातं. रामाने पण कधी रावणाला त्याला सांगितलं नाही की आता आणलं आहे तर आता इथंच ठेव म्हणून. किंवा मारुतीने आणलेल्या तिथं सीतेला आणल्यानंतर तिथं समोर कधी उभा राहिला नाही छाती काढून रावणाच्या की आता हात लाव, आता कसा हात लावून दाखवतो बघू म्हणून. सगळेजण आपापल्या मर्यादेत राहिलेले आहेत. ठरल्याप्रमाणे 2 दिवसात यज्ञ संपलेला आहे. आशीर्वाद द्यायची वेळ झालेली आहे. रामाने नमस्कार केला आहे, गुरुजी येते, रावणाला नमस्कार केला आहे आणि त्याने आशीर्वाद दिला आहे, विजयी भव. आता ह्या आशीर्वादात त्याला माहिती आहे माझा मृत्यू आहे, पण आशीर्वाद देताना कुठेही कमी नाही. जे खरोखरीच पौरोहित्य करतात ते मनापासून भरभरून आशीर्वाद देतात त्या यजमानांना. आपल्याकडे जेव्हा वास्तुशांत असते ना, आपण मोठमोठे फ्लॅट घेतो 2-2 कोटीचे, वास्तुशांत करतो आणि त्यावेळेला त्या गुरुजींना जी काय दक्षिणा असेल ती दक्षिणा देताना कधीही काचकूच करू नका. जो त्याने मागितला असेल त्याच्या वर आणखीन त्याला पैसे द्या त्या ब्राह्मणांना. तो जेव्हा भरभरून आशीर्वाद देतो त्या वास्तूमध्ये कधीही अशांतता येत नाही, कायम ती वास्तू आनंदी राहते. यज्ञ संपल्यानंतर सीतेला परत लंकेत आणलं जातं आणि मग युद्ध होतं. आणि त्या युद्धात म्हणल्याप्रमाणे 10-12 दिवस युद्ध, 14 दिवस युद्ध आणि सगळ्यात शेवटी रावणाचा वध तिथे करून प्रभू रामचंद्र सीतेची सुटका करतात. जे सांगितलेलं असतं ते पाळतात. म्हणजे जरी देव असला, जरी हनुमंत सोबत असला तरी कुठल्याही प्रकारे मर्यादा न तोडता जे रीतसर असेल ते युद्ध, धर्माने केलेलं युद्ध. महाभारतामध्ये अनेक वेळेला कपटनीती वापरलेली, पण ह्या युद्धामध्ये जे नियम घालून गेले आहेत त्या नियमानुसार युद्ध केलं गेलेलं आहे आणि त्यानुसारच रावणाचा वध केलेला आहे. आणि रावणाला शेवटच्या क्षणी एकच फक्त असतं की मी भगवंताच्या हातून मला मरण येतं आहे. शेवटच्या क्षणाला पार्वती विचारती महादेवांना, सगळे स्वर्गातनं पण देव बघत असतात. पार्वती म्हणते रामाला, म्हणते की रावणाला, शंकरांना की अहो हा तुमचा भक्त आता रावण खाली यात शेवटची घटका मोजतोय, तुमचा शिष्य आहे तो, असं कसं काय. तर महादेव म्हणतात माझा शिष्य असं तो समजतो. दोन्हीकडे आहे मग गुरु आणि शिष्य. माझे गुरु म्हणणं वेगळं आणि गुरुनी माझा शिष्य आहे हे म्हणणं वेगळं. रावण समजतोय मी शंकराचा भक्त आहे, मी शंकराचा शिष्य आहे, मी त्याचा गुरुपद स्वीकारलेलं नाही, मी तो शिष्य आहे मी मानलेलं नाही म्हणले ते. आणि त्याचा अंत कोणाकडनं होतो आहे, महाविष्णूंकडनंच त्याचा अंत होतो आहे. आणि हे सगळं करून झाल्यानंतर परत एवढं मोठं लंका, सोन्याची लंका, रामाने कुठेही मोह धरला नाही, बिभीषणाच्या हाती सुपूर्द केली. परत एकदा त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. मर्यादेचं सगळे बाण सांभाळून केलेलं युद्ध, सगळं सांभाळून मिळवलेला विजय आणि केलेली सीतेची सुटका. आणि त्याच्यानंतर परत प्रवास करत 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 आलेलं अयोध्येपर्यंत. अयोध्येच्या बाहेर जी सीमा असते त्या सीमेवर आलेले आहेत. रामचंद्र आलेले आहेत, लक्ष्मण आलेलं आहे, सीता आलेली आहे, बरोबर हनुमंत आहे. आणि सगळी प्रजाजनं, सगळेजणं खूप उत्सुक आहेत, खूप आनंदी आहेत. रस्त्यावरती झेंडे उभारले गेलेले आहेत, रांगोळ्या काढल्या गेलेल्या आहेत.
वेगवेगळी वाद्य वाजवत आहेत आणि हा उत्सव आपल्याला शब्दबद्ध करून दाखवत आहेत त्यांच्या गीतांमधनं सौ रागिणीताई. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्यसलीला सरिता सरयू. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्यसलीला सरिता शरयू. पुलकित पृथ्वी पुलकित वायू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू. आज अहिल्ये परी जाहला नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पितृकामना पुरी होऊ दे, राम राज्य या पुरी येऊ दे. पितृकामना पुरी होऊ दे, राम राज्य या पुरी येऊ दे. ते कौसल्या माय पाहू दे, ते कौसल्या माय पाहू दे. राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार, भोग तुझा अधिकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. राम राज्या सता भूवर, कलंक केवल चंद्रकलेवर. राम राज्या सता भूवर, कलंक केवल चंद्रकलेवर. कज्जल रेखित श्रीनयनांवर, कज्जल रेखित श्रीनयनांवर. विचारातले सत्य आणतील अयोध्येत साकार, अयोध्येत आधार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. 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 असंच गजर करत राहू. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. बस. जय जय श्रीराम, 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 जय जय श्रीराम. मोठ्यांदी मागणं मागणं.
जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम मोठ्यांदी मागणं जय जय श्रीराम 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की